श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहुनी दयाला. आज्ञा चक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची. समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्रे प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तात्काळ. नरसिंह सरस्वती धावले, स्वामी पदा भुजांवरी. मस्तक ठेविले झडखरी, सद्गदित झाले अंतरी. हर्ष पोटी न सामावे, उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकळ दूर झाली. कार्यभाग साधला, असो नरसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वात्सव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्म कृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी. अक्कलकोटी पातले, घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया, पाहुनी नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वारयोषिता पाळुनी, येसी द्यावे सोडूनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी. म्हणती जासी सुखाने, ऐकोनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकलाजमनी, नरसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केली करीतील, परी अंतरी चिकून. यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे, असो तेव्हापासूनी. सिद्धी दिधली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकर्ते बहु केली, यशवंतराव भोसेकर. नामे देव मामलेदार, त्यासी ही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार. होऊनी बंड केले ज्याने, समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिधले श्रीच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती देतील, जाओनी बैसला दूर. श्रीनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोनी, कार्य आपण योजिले. ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले. म्हणून न दिले खडग करी, परी तो अभिमानी पुरुष. खडग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामींचे भक्त. तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटांत. राजाश्रित सरदार, मायापाश तोडूनी. दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिने. करिताती आनंदे, अकस्मात एके दिवशी. भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला,
पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा जय जय आजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष जात होती दहन सांगत ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एकी दिवशी इच्छा धोरुणी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया स्त्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याते बदती हास्यवदने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थाज्ञा पिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभावी कनर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोनी समर्थ मनती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफळ होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धी बरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा कृपा करोनी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुणी तत्वता
गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते भोगधन्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करोण आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतून आले. स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्याशी खल. तेची व्रत सकल चवथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. त्यांचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंमधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत. ते ऐकता पुनीत श्रोते होतीत सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्कारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16वा 17वा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसू सरस्वती
भवसागर तरोण अंती मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षा वेदयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घेऊन घालून चरणी ठेविला फाळ सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्.